पीडीसीसी बँक रात्रभर सुरू ठेवल्यानं पवारांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। मतदानाच्या आधी रात्री 2 वाजेपर्यंत बँक सुरू राहणं असं कधीच घडलं नव्हतं असं पवारांनी म्हटलंय। निवडणुकीची प्रक्रिया स्वच्छ शुद्ध आहे की नाही याचीच शंका येते असं शरद पवारांनी म्हटलं। 2 दिवसांपूर्वी वेळेचा वेळेला रात्री 1 वाजता 2 वाजता जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेची शाखा रात्री उघडली होती। म्हणजे असं घडलं की रात्री 2 वाजता ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी बँकेची शाखा उघडली जाते। 30-40 लोक जातात येतात, व्यवहार त्या ठिकाणी चालू असतो। हे कधी घडलं नव्हतं, महाराष्ट्रात घडलं नव्हतं, पण या वेळेला घडलं। याचा अर्थ निवडणुकीची प्रक्रिया कितपत स्वच्छ शुद्ध आणि अशा प्रकारची आहे का नाही। एका छोट्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे, त्याच्यावरून होत नसतं। पूर्ण सिस्टम मध्ये जावं लागेल, सीसीटीव्ही बघावे लागतील। सीसीटीव्ही मध्ये नक्कीच पैसे वाटतानाचे व्हिडिओ आहेत, हे इलेक्शन कमिशनकडे ते व्हिडिओ आहेत। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये फक्त एका छोट्या अधिकाऱ्यापर्यंत हा विषय राहणार नाही, ते वरपर्यंत तिथे जाणार आणि जात नसेल तर आम्ही घेऊन जाणार। पण अशा पद्धतीने सामान्य शेतकऱ्याच्या बँकेचा वापर हा व्यक्तिगत हितासाठी काही नेते करत असतील तर आम्ही ते सहन करून घेणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।